प्रत्येक आवाज गाण्यासाठी नसतो, काही आवाज जन्मतात लोकांचा नशीब बदलायला. आणि असा आवाज लातूरच्या एका छोट्या घरातून बाहेर आला. ही कथा आहे एका मुलाची, ज्याने संघर्षाला, स्पर्धेला आणि नशिबालाही हरवलं. रोहित राऊत, द लायन ऑफ आय पॉप स्टार. साधं घर, साधं आयुष्य, पण एक असाधारण भेट. आवाज. इतर मुलांच्या हातात खेळणी होती, पण या मुलाच्या हातात स्वर आणि मनात एक मोठं स्वप्न. आई म्हणायची, गाणं म्हणजे देवाशी संवाद, भावना ठेव. आणि रोहित त्या भावना स्वरांत ओतत गेला. लातूरहून मुंबई, अंतर मोठं, पण आवाज मोठा असेल तर अंतर तुटतात. पहिल्या नोटनेच स्टेजवर शांतता पसरली. जज चमकले, प्रेक्षक थक्क झाले. तुझा आवाज म्हणजे फ्युचर आहे. ही होती त्याची पहिली उड्डाण, पहिली ओळख आणि पहिली शिकवण. यश सुंदर आहे, पण टिकणं कठीण आहे. लोकांना त्याचा चेहरा ओळखू येत होता, पण त्याच्या संघर्षाचे कप्पे फक्त त्यालाच दिसत होते. छोटे शो, कमी पैसे, पण तयारी नेहमीसारखी नाही, जास्त, खूप जास्त. रियाज, रात्री 1 वाजेपर्यंत, हेच यशाचं खरं इंधन. 2019, भारतातील सर्वात मोठं म्युझिकल बॅटल ग्राउंड, इंडियन आयडॉल सीझन 11. प्रत्येक आठवड्यात नवीन आग, नवीन जोश, नवीन चमत्कार. झाली काय? हा मुलगा स्टेज फाडतो. दुर्दैवाने तो जिंकला नाही, पण त्याने भारताच्या प्लेलिस्ट्स जिंकल्या. इंडियन आयडल संपलं, पण जर्नी आता सुरू झाली. मनमोहिनी, मोगरा फुलाला, गडद, अनेक गाणी बॅक टू बॅक हिट्स ठरली. पुरस्कार मिळू लागले, फेम वाढला, पण रोहितचा फोकस नेहमी रियाज. कला जिथे असते तिथे भावना आपोआप येतात. रोहित आणि जुएली, 2 हृदय, 2 स्वर, एकच धून. मग आली नवीन रणभूमी, आय पॉप स्टार. इथे फक्त गाणं पुरेसं नव्हतं, इथे प्रेझेन्स, पॉवर, एनर्जी हवी होती. तू गायक नाहीस, तू फायटर आहेस. त्या दिवशी स्पष्ट झालं, रोहित राऊतचं नाव मर्यादा ओलांडून पसरतंय. आज रोहितचं इयरली इन्कम 30 ते 40 लाख रुपये, नेटवर्थ 1 ते 2 कोटी. शोज, प्लेबॅक, ब्रँड्स, अनेक सोर्सेस. पण त्याची खरी संपत्ती, लोकांचं प्रेम, कुटुंबाची साथ आणि त्याचा आवाज, जो लाखांना स्पर्श करतो. लातूरच्या एका लहान घरातून आय पॉपस्टारच्या मोठ्या स्टेजपर्यंत हा प्रवास फक्त यशाचा नाही, हा प्रवास स्वप्नांचा आहे. कारण जेव्हा आवाज नशिबाला हरवतो, तेव्हा इतिहास तयार होतो. आणि रोहित राऊत तो इतिहास लिहितो आहे. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.